इट्स नॉट अबाउट पोलीस ऑर FDA किंवा फूड सेफ्टी ऑफिसर्स. इट इज द होलिस्टिक. याच्यामध्ये कंझ्युम करणारा आहे तेवढा जबाबदार आहे, विकणारा आहे तेवढा जबाबदार आहे, इन्फोर्स न करणारा आहे तेवढा जबाबदार आहे. जो कोणी जबाबदार असेल आपण त्याच्यावरती कारवाई करणार आहोत आणि स्ट्रिक्ट करतोय. तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये बघितलं असेल, हा ज्यावेळेस प्रोहिबिट केला त्यावेळेस उद्देश हाच होता की इट्स अ डेंजर टू पब्लिक हेल्थ. आणि ते जर टाळायचं असेल, कारण याच्यामधून काय काय आजार होतात हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. इट्स डॉक्युमेंटेड, इट्स इन द पब्लिक डोमेन. ते करण्यासाठी आपल्याला स्ट्रिंजंट ऍक्टचे प्रोव्हिजन आपण आज का इन्व्होक करतोय? कारण जेवढ्या इफेक्टिव्हली आपल्याला करायचं होतं तेवढं होऊ शकलं ना. हा डेटाच्या आधारे तुम्हाला मी डेटा सांगतो, म्हणजे जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आपल्याला हा एक असेल की आतापर्यंत गेल्या 10 वर्षात ऑलमोस्ट आपण FIR किती केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये? 32चा FSSAचा जो सेक्शन प्रोहिबिट केलेला आहे त्यावरती जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्या विरुद्ध 260 मॅन्युफॅक्चरर्स FIR आहेत आपले. जे पुरवठादार आहेत सप्लायर्स ते 248 आहेत आणि पर्सन्स जे आहेत ते असे 190, असे 703 ट्रान्सपोर्ट्स कोणते हे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टर म्हणजे उत्पादक 260, सप्लायर्स 248 आणि ट्रान्सपोर्टर्स 190 असे 703 FIR आहे. सो FIR काय कमी केलेच अशातला भाग नाही. त्यांचं प्रॉसिक्युशन, त्यांची पुढची प्रोसेस आपण करतोय. पण आपल्याला अजूनही त्याच्यामध्ये कम्प्लीट याच्यामधून खरोखरच हद्दपात करण्याच्या दृष्टीने याच्यातून झाला नाही, तर पुढची स्टेप आपण घेतोय आणि ती आज आपण घेतलेली आहे.